रामनवमी उत्सवादरम्यान श्रीरामपूरमध्ये दगडफेक, रामनवमी उत्सवाला लागले गालबोट, रामभक्त जखमी। श्रीरामपूरमध्ये रामनवमीच्या झेंडा मिरवणुकीत रामभक्तावर मस्जिदमधून दगडफेक करण्यात आली। यामध्ये एका रामभक्ताला गंभीर दुखापत झाली असून त्याचा एक डोळा अक्षरशः निकामी झालाय, अशी माहिती समोर आली आहे। या संदर्भात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात सुयोग सुभाष जिरंगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। ऋषिकेश सोनावणे यांनी रामनवमी निमित्त प्रभू श्रीराम झेंडा मिरवणूक महादेव मंदिर गोंदवणी येथून आयोजित केली होती। सदरची मिरवणूक गोंदवणी येथून 12:30 वाजण्याच्या सुमारास गोंदवणी रोडने राम मंदिराकडे निघाली। मिरवणूक गोंदवणी येथून दशमेश चौक सय्यदबाबा चौक येथे 3:30 वाजण्याच्या सुमारास आली। तेथे मिरवणूक आल्यानंतर रोडवरच असलेल्या दर्गा व मस्जिद समोर मस्जिदचे मौलाना व त्यांच्यासोबत 10 ते 12 मुलं उभी होती। त्यांनी अचानक मिरवणुकीवर सामूहिक दगडफेक केली। त्यातील एक दगड यश राजेंद्र गोराणे याच्या डाव्या डोळ्याच्या खाली लागला असून तो गंभीर जखमी झालाय। त्याला तात्काळ साखर कामगार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले। या घटनेमुळे काही काळ तणाव देखील निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करत आहेत। मी रामनवमीच्या झेंड्याच्या मिरवणुकीत मस्जिदपासून चाललो होतो, नाचत होतो, तेव्हा मस्जिदमधून दगडफेक करण्यात आली। माझ्यासोबत अजून 2-3 जण लागलं, पण ते कोण होतं मला तर समजलं नाही। माझ्या डोळ्याला चांगलं लागल्यामुळे मी तिथून दवाखान्यात आलो।